हाय मंडळी, मी बनवणार आहे धपाटे. धपाट्यासाठी मी घेतली कोथिंबीर, आता शेतातली ताजी, हिरवी मिरची घेतली 2 ते 3 आणि लसूण पाकळ्या, लसूण कांडी घेतली 1. हे आता ठेचून घेते पाट्यावर. घेतलाय मिरच्या ठेचते, आधी लसूण ठेचते. वाटल्यापेक्षा ठेचल्याने छान टेस्टी ती. बघा आता वाटून घेते. जास्त बारीक नाही करत, जाडच ठेवते, जाडसर. गावरान कोथिंबीर आहे बघा, मस्त कोथिंबीरचा वास येतोय. हुरड्याचं पीठ, हे चण्याच्या डाळीचं पीठ गावाला जास्त वाळते म्हणून त्याचा कलर हे झालाय. हे ज्वारीचं घेतलंय आणि हे गव्हाचं घेतलंय. आता मी गव्हाचं घेते आधी. हुरड्याचं घेते, चण्याच्या डाळीचं घेतलंय, ज्वारीचं घेतलंय, ज्वारीचं घेतलंय. हळद घालते, हळद मिरची पावडर घेतलंय. जास्त तिखट नाही आवडत त्यामुळे थोडंफारच घालते. कोथिंबीरने वाटून टाकून घेते. जेव्हा मिठाचा डबा घेतलाय मी, चवीनुसार मीठ टाकून घेते. मिठाचे जरा खडे झालेत त्यामुळं वितळून घेते, नंतर चवीनुसार टाकते. तर बघा मीठ टाकले, चवीनुसार मीठ टाकून घेते. तेव्हा मीठ टाकून झालंय, आता पाणी टाकून पीठ मळायला सुरू करते. पीठ मस्त घट्ट मळून घेते, एकदम छान वास यायलाय. गावरान पद्धतीनं थोडं थोडं पाणी टाकून ओतून घेते, नंतर थोडं थोडं पीठ मळते. चूल पेटली, आता मी ठेवते तवा. माझ्या आजीनं मला ही चूल बनवून दिली. आता मी उंडा घेतलाय, आता थापते धपाटा. रुमाल घेतलाय, रुमाल लागतो ते धपाटे बनवायला. पाणी लावून थापायला लागतंय. रुमालाशिवाय धपाटे होत नाहीत. वेगळ्या वेगळ्या पद्धती आमच्या भागात असेच तयार करतात. हुरडा पण लागतोच आहे, हुरड्याचं पीठ लागतच आहे, त्याने वेगळी टेस्ट येते.
तवा पण तापलाय. तेल टाकून घेते मी उलटणी तव्यावर. जास्त मोठं बनवलं नाही बघा. आता दुसरं घेणे करायला. एकदम नैसर्गिक चुलीवरलं जेवण म्हणजे वेगळंच लागतंय. गॅसपेक्षा तर खूपच वेगळं. जाळ घेतला होता, आता जाळ घातलाय. उलटून घेतलंय मी. जरा तवा जास्त तापल्यामुळं व्यवस्थित भाजलं नाही. दगडाची चूल बनवली आम्ही. परत तेल टाकून घेते म्हणजे चिकटत नाही. टाकू जरा. एक इकूनच तवा तापायला ग. इकून जाळ लागा ना. इकून लावू का जाळ लागल्यानंतर त्यामुळे पचलं नव्हतं. चालू का? मी आता उंडा घेत आहे. वर धपाटे टाकलेले उंडा बनवते. परत धपाटा बनवण्यासाठी उलटते. आता ते भाजून झालं एक साईडनं. उलटीनं उलटून घेतले. उंडा पण बनवते. पाणी टाकले. आता बघा थापायला घेतले. हाताने बोटाने थापून घेत आहे. बोटानेच थापायला लागते. तेव्हा उलथरीनं वरचं पलटून घेते. भाजून झालंय तर मस्त एक साईडनं खरपूस भाजून झालंय.
आता हे पाणी लावते आणि थापून घेते, बोटाने थापते. चुलीला जाळ पण व्यवस्थित लागलाय. वरचा मस्त धपाटा भाजतोय. पलटून घेते आता. खालचं पण धपाटा तयार झालाय. आता थोडंसं बाकी आहे. बोटाच्या साह्याने मस्त व्यवस्थित गोल आकाराचं तयार करायचं. बोटाने थापून झालं, मधात होल पाडायचं. आमच्यात एकच होल पाडतात. वरचं व्यवस्थित खरपून भाजून झालंय, काढून घेतलं आहे मी. आता ठेवते. आता हे थापून झालेलं धपाट तव्यावर टाकते. तव्यावर थोडंसं तेल टाकते, चिपकवणार त्यामुळं. धपाट टाकून घेतलं मी. आता तेल लावते ओलतणीनं. चुलीला जाळ पण सारखा वाऱ्याने विजतोय, लागतोय. आता परत उंडा घेते बनवायला. उंडा गोल बनवते. उंडा गोल बनवून झाला की चुलीत काड्या पुढे करते. थोडंसं पाणी टाकून थापून घेते. बोटानं थापून घेते आधी. वरचं ओलतणीनं पचले तर भाजलेलं पलटून घेते. पलटून घेतलं, एक साईडनं मस्त खरपूस भाजलंय. आता हे थापून घेते बोटाच्या साह्यानं. बोटानं गोल आकार करायला लागतोय, व्यवस्थित गोल आकार होतोय. थोडंसं बोटाला पाणी लावून थापायला लागतंय. थापून झालंय माझं. आता त्याला आकार देते. व्यवस्थित थापले. वारा सुटलाय त्यामुळं मस्त हिरवगार प्रसन्न वातावरण वाटतंय. आता वरचा तेल लावून घेते वरच्या धपाट्याला आणि पलटून घेते. बघू शकताय बघा, मस्त धूर पण जातोय. चुलीचा दाब सारखाच विजतोय. वारा असल्यामुळे चूल जरा इकडं तिकडं होते, डाळ व्यवस्थित लागत नाही. खालचं धपाटं पण शेकून झालंय. वाफ्यानं सारखं डोळ्याला पाणी पण येते. धूप पण डोळ्यात जातंय त्यामुळे डोळ्याला पाणी येत होतं. हे धपाटं मी उलटून पलटून घेते. जाळ विजल्यामुळं खूपच धूर निघत आहे. आता खालचं धपाटं व्यवस्थित थापून झालंय. नाही की आता व्यवस्थित मी करते. वरचं धपाटं पण भाजून झालंय. आता पलटून झाले. थोडंसं जाळ काड्या पुढे करते. धूर डोळ्यात जातोय त्यामुळे जास्त डोळ्याला पाणी येते. जाळ फुटून असल्यामुळे डाळ झाला. आता धपाटं पण व्यवस्थित भाजून झालंय खरपूस. तर धपाटं काढून घेते. ओलतणीनं पलटून घेते. पलटून झाल्यावर काढून घेणार आहे. आता काढून घेतलंय मी. एकदम मस्त भाजलंय. आता हे थापलेलं धपाटं पाणी लावून तव्यावर टाकून घेणार आहे. आता तव्यावर टाकते. रुमालाच्या साह्यानं बनवायला लागते धपाटे. रुमालावर पाणी टाकून घ्यायला लागते. टाकल्यावर दुसरं धपाटं चिपकवण्यामुळं धपाट्याला तेल लावून घेते ओलतणीनं. तेल लावलं की धपाटा व्यवस्थित बसतंय, व्यवस्थित भाजून निघते. तव्याला चिपकत नाही. सगळीकडे गोल बाजूनं तेल पसरायला लागतंय. तेल टाकून झालंय. आता धपाटा उंडा बनवून घेते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ पूर्ण बघा.
धपाटे आवडले असेल तर शेअर करा. बघा गावरान पद्धतीनं धपाटे केलेले आहेत शेतात असल्यामुळं बघा धपाटा पलटून घेतलाय मी. वातावरणात एकदम गोल मस्त धपाटा खरपूस भाजून झाला.